नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। आता जे झाले ते झाले, उमेदवारी जाहीर झाली आहे। महाविकास आघाडीत पुढची जागा वाटपाची चर्चा 2029 ला असे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिल्लीतून काँग्रेसच्या नेत्यांना ठणकावून सांगितले होते। यावर नाना पटोले यांनी मोठा खुलासा केलाय। सांगली, भिवंडी आणि मुंबई जागेवर चर्चा थांबली होती, काल बैठक झाली असे पटोले म्हणाले आहेत। दिल्लीतून काय चर्चा झाली ते आदेश देणार, त्यांचे पालन करू असे पटोले म्हणाले आहे। तसेच प्रकाश आंबेडकरांना अकोल्यात पाठिंबा देणार का या प्रश्नावर आम्ही कुठलेही समर्थन मागितले नाही असे पटोले यांनी स्पष्ट केले आहे। तसेच त्यांना द्यायचे असेल तर ते देऊ शकतात, समर्थन द्यायचे आहे तर सगळ्याच जागेवर द्यावे, ठराविक नाही असेही पटोले यांनी स्पष्ट केले आहे। रश्मी बर्वे विषय संपलाय, आता काँग्रेसचे उमेदवार उभे आहेत, ते निवडून येतील। मी पण वंचित आहे, शेतकऱ्यांचा मुलगा आहे, मला व्यक्तिगत टॉर्चर केले जातंय, हे काही बरोबर नाही, त्याचे उत्तर योग्य वेळी देऊ असा इशाराही पटोले यांनी दिलाय। काँग्रेसची खाती गोठवण्याच्या प्रकरणावर स्वातंत्र्याच्या लढ्यात जनतेने देशात पैसे गोळा करून सहभाग घेतला, याचा परिणाम पूर्ण देश भोगतोय। आजही वर्गणी गोळा करून निवडणूक लढवू, भाजपची खाते का गोठवत नाहीत? आज त्याची वेळ आहे, उद्या आमची वेळ येईल असंही पटोले म्हणाले आहेत। जो समर्थन की बात उनकी हुई थी, उन्हें अपने एक तरफा किया था। हमारा महाविकास आघाड़ी है, एक तरफ एक को विरोध करना और दूसरे को समर्थन देना, ये महाविकास आघाड़ी का प्रिंसिपल नहीं हो सकता, और इसलिए वो क्या बोल रहे हैं वो उनका इशू है। और जिस तरह से एक तरफ अलायंस की घोषणा करना और एक तरफ जगह डिक्लेयर करना, तो ये बात तो सबके सामने आ रही है। इसलिए और एक दो दिन के बाद हम भी हमारी भूमिका स्पष्ट करेंगे। हो, वंचित सोबत चर्चा फिसकटलेली आहे, आता होणार नाही असं त्यावर उपाय म्हणून आंबेडकरी चळवळीतला एक पक्ष सोबत असावा म्हणून हा पर्याय आहे का? बघा, ही आंबेडकरी चळवळ ही आजची नाही, आम्ही तुम्हाला तेच सांगितलं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीतला एक अग्रगण्य भाग म्हटलं तर बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे हे काही नाव छोटं नाही आहे। आजही आंबेडकरी विचारासाठी ते आपलं जीवपणाला लावणारी ही सगळी विचाराची लोक आहेत। आज बाबासाहेब आंबेडकरांचं संविधानच या देशाच्या वंचित शोषित पीडित समाजाला न्याय या संविधानामुळे मिळत आहे, त्या संविधानाला संपवण्याचं काम बीजेपी आणि नरेंद्र मोदी सरकार करते आहे। त्यामुळे आम्ही कोणाचा पर्याय नाही काढत आहे, ही वास्तविकता आज प्रवीण उर्फ बाळासाहेब खोब्रागडे साहेबांनी इथं मांडलेली आहे की आम्ही आज इंडिया अलायन्सला जो पाठिंबा देतो आहे तो आम्ही संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी देतो आहे। आणि हे सगळ्यांना आता कळायला लागलेलं आहे। ज्यांना मतविभाजन करायचं असेल, कोणाच्या इशाऱ्यावर नाचायचं तो त्यांचा प्रश्न आहे, पण आम्ही प्रामाणिकपणे आंबेडकरी चळवळीचे पाईक आहोत आणि म्हणून आम्ही आज इंडिया अलायन्सला मदत करायसाठी इंडिया अलायन्सच्या मागे उभं आहोत असं त्यांनी आपलं स्पष्टीकरण दिलेलं आहे। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।